तर उद्यापासून विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू होणार आहे। 18 जुलैपर्यंत चालणाऱ्या या अधिवेशनासाठी आज मविया नेत्यांची बैठक सुरू झाली आहे। अंबादास दानवे यांच्या मुंबईतील शासकीय निवासस्थानी ही बैठक होते। या बैठकीत अधिवेशनातील प्रश्नांसंदर्भात चर्चा होईल। या बैठकीनंतर विरोधकांची परिषद सुद्धा होणार आहे। विरोधक चहापानावर बहिष्कार घालण्याची देखील शक्यता आहे। राज्यातील वाढती गुन्हेगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न यावरून विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे। तर या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। आपल्यासोबत आपले प्रतिनिधी जुई जाधव आहेत। जुई, मविया नेत्यांची बैठक सुरू झाली, या बैठकीचे काय अपडेट्स आपल्याला मिळतात आणि कोणत्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर या बैठकीत सध्या चर्चा सुरू असल्याचं कळत आहे? आपण पाहतोय दीपाली की राज्य सरकारचं उद्यापासून पावसाळी अधिवेशन सुरू होणार आहे आणि या अधिवेशनाच्या आधी विरोधकांची म्हणजेच महाविकास आघाडीची एक महत्त्वपूर्ण बैठक सुरू आहे। या बैठकीमध्ये या अधिवेशनामध्ये सत्ताधाऱ्यांना कोणकोणत्या मुद्द्यावर घेरता येऊ शकतं याची चर्चा केली जाणार आहे। प्रामुख्याने कायदा सुव्यवस्थेचे विषय आहे, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय आहे। मात्र सर्वात आधी आणि मुख्य एकच मुद्दा उपस्थित केला जाणार आहे उद्यापासून, तो म्हणजे हिंदी सक्तीचा। सध्या राज्यामध्ये हिंदी सक्तीचा विरोध केला जात आहे आणि हा विषय उद्यापासूनच विरोधक चांगलाच जोर लावून धरणार आहेत। अधिवेशनामध्ये देखील कदाचित सभागृहामध्ये देखील दोन्ही सभागृहामध्ये विरोधक चांगलेच आक्रमक होणार आहेत या एका विषयाला घेऊन, कारण का 5 जुलैला विरोधकांचा संयुक्त मोर्चा देखील आहे गिरगाव चौपाटीला। त्यामुळे या संदर्भात उद्यापासून सरकारला कसं घेरायचं याची तयारी या बैठकीदरम्यान केली जाणार आहे। दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे विरोधी पक्षनेता। अजूनही विरोधी पक्षनेते पद कोणाला अजूनही जाहीर आहे ते केले नाही आहे। महाविकास आघाडीकडून भास्कर जाधवांचं नाव तर पुढे गेलेलं आहे, मात्र अद्यापही हे पद जाहीर केलेलं नाही। त्यामुळे नेमकं विरोधी पक्षनेते पद कधीपर्यंत जाहीर केलं जाईल याची देखील उत्सुकता सगळ्यांनाच आहे। खरं तर या अधिवेशनामध्ये विरोधी पक्षनेते पद विधानसभा अध्यक्ष देताय की नाही याचीच उत्सुकता सगळ्यांना लागून राहिली आहे। आता जर आपण पाहिलं तर कायदा सुव्यवस्था झालं, शेतकऱ्यांचा मुद्दा झाला, महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा झाला, असे एक ना एक अनेक विषय आहेत ज्यावर विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरण्याच्या पूर्ण तयारीत आहेत। त्यासोबत अनेक मंत्र्यांचे सध्या घोटाळे देखील बाहेर निघत आहेत, त्यांच्या पीएचे देखील, सुविध सचिवांचे देखील घोटाळे बाहेर निघत आहेत। त्यामुळे या सगळ्यावरून विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरण्याच्या पूर्ण तयारीत आहेत आणि याची चर्चा आजच्या बैठकीमध्ये केली जात आहे। दुपारी 1 वाजता पत्रकार परिषद आणि या पत्रकार परिषदेमध्ये सविस्तररित्या या बैठकीमध्ये काय काय झालं हे ते सांगणार आहेत। दीपाली, निश्चितच या बैठकीचे अपडेट्स तुमच्याकडनं घेत राहू। तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।